हॅलो गाईज, मी रचना. ॲक्च्युली मी जनरली असं कधी कोणत्या मुद्द्यावरती बोलत नाही किंवा म्हणजे असं माझे विचार कधी मांडत नाही. पण तरी मला आज असं वाटलं की मी काहीतरी माझे थॉट्स आहेत एका केसवरती, ते मी बोलावं असं मला वाटलं. तर ती केस म्हणजे आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, स्पेशली महाराष्ट्रामध्ये. ती म्हणजे वैष्णवीची केस. तर ॲक्च्युली कारण कसं असतं, एका बाईचं, एका मुलीचं दुःख दुसरी मुलगीच समजू शकते, हे तुम्हाला खूप माहिती आहे. कारण मोस्ट ऑफ द केसेस सगळ्या मुलींचे नाही, पण ॲटलिस्ट 80%, 75 to 80% मुलींचे प्रॉब्लेम्स लहानपणापासून मोठे होईपर्यंत तेच असतात. जनरली युजली तेच राहतात. त्यामुळे मला असं वाटलं की मी जे माझे थॉट्स आहेत, जे माझं ओपिनियन आहे, ते मला सगळ्यांना सांगावं असं वाटलं किंवा मला एक मेसेज द्यावा असा वाटला. त्यासाठी मी ह्या गोष्टीवरती बोलत आहे ॲक्च्युली. तर स्पेशली वैष्णवीच्या केसमध्ये मी खूप सारे व्हिडिओज मी पाहिले, खूप सारे क्लिप्स होते की ज्या मी ऐकले. आणि त्याच्यावरती असं मला वाटलं की कसं असतं, एक मुलगी असते ना, आता जेव्हा मी नाही असं म्हणणार की मुलींनी प्रेम करू नये या मुलींनी प्रेम करावं की नाही करू. ऑफकोर्स प्रत्येकाचा आपापला चॉईस आहे, आपले आपले ओपिनियन्स असतात. पण शेवटी जेव्हा मुली एका मुलावरती प्रेम करते ना, तेव्हा मला असं वाटतं की फक्त प्रेम प्रत्येक गोष्टीसाठी किंवा लाईफ टाईम एकत्र राहण्यासाठी काफी नसतं. प्रेम करताना त्या माणसाला, ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता, त्या मुलाला तुम्हाला जाणणं खूप इम्पॉर्टंट असतं. ते जाणण्यासाठी तुम्ही थोडासा टाईम घ्या. अगर तुम्ही टाईममध्ये जरी तुम्ही त्याला जाणलं असेल असं तुम्हाला वाटत असेल, बट लग्न किंवा होतं जेव्हा एक त्याच्यासोबत, त्या मुलासोबत, त्याच्या वेळेस फक्त तुमचा आणि त्याचा संसार असतो असं नसतं. त्याच्यामध्ये खूप सगळी लोक येतात. त्याच्या घरची येतात, तुमच्या घरची येतात. तर मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा त्याच्या घरचं काय ॲटमॉस्फिअर आहे, घरचं काय कल्चर आहे, हे पण जाणून घ्यावं. आणि शेवटी जेव्हा जरी तुम्ही कोणावरती प्रेम करत असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना एकदा सांगायला हवं किंवा पॅरेंट्सशी एकदा कन्सल्ट करायला हवं. कारण असं होतं की जनरेशन गॅप असतो, मे बी ते नाहीच समजू शकणार असं तुम्हाला वाटत असेल. पण त्यांना ना खूप जास्त एक्सपिरियन्स असतो. त्यांनी खूप लोक ओळखलेली असतात, त्यांना माहीत असतं सगळ्या गोष्टी. मे बी अगर त्यांना माहीत नसेल तरी ते कुणाकडून तरी इन्फॉर्मेशन काढून त्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करू शकतात. पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा फॅमिलीला एकदा कन्सल्ट करायला हवं, त्यांच्याशी डिस्कस करायला हवं स्पेसिकली बसून. आणि मला असं वाटतं की जे पॅरेंट्स असतात, एखादी मुलगी जेव्हा एखाद्या मुलावरती प्रेम करते, स्पेशली महाराष्ट्रामध्ये गाववाला एरिया असतो, तरी आजकाल लोकांच्या मेंटॅलिटी, पॅरेंट्सच्या मेंटॅलिटी खूप चेंज झालेल्या आहेत. बट स्टील आजकाल असे पॅरेंट्स आहेत की अजून मुलं, स्पेशली मुली तरी जाऊन त्यांच्या पॅरेंट्सशी डिस्कस नाहीत करत की मला याच्यावरती प्रेम आहे, मला याच्यासोबत लग्न करायचं आहे. पण मला असं वाटतं की पॅरेंट्सनीही थोडं ओपन अप व्हायला पाहिजे आपल्या मुलांसोबत. आणि मुलांनी हट्ट केला म्हणून त्याचा हट्ट पुरवावं असं तर कंपल्सरी नसतं ना. तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलांसाठी काय चांगलं आहे, काय योग्य आहे. मुलांना तुम्ही बसून समजवावं, त्या मुलांना त्याची रियालिटी दाखवावी. जर फॉर एक्झाम्पल मला कुठल्या मुलावरती प्रेम असेल, मी तर माझं श्युअरिटी झाली की मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे, पण मी माझ्या पॅरेंट्ससोबत डिस्कस केलं. पॅरेंट्सनी मे बी बोलले की ते तुझ्यासाठी राईट घर नाही आहे, तू मुलगा राईट नाही आहे. तर मी पहिल्यांदा ऑफकोर्स माझ्या मनामध्ये तेच येणार की यांना मे बी माझं लव्ह मॅरेज पसंत नाही आहे, यांना मुलगा पसंत नाही, त्यामुळे हे काहीही सांगतात. बट काही टाईम असं असतो की त्याच्यामध्ये तुम्ही प्रूफही करून देऊ शकता की तुमच्या मुलांना की हा तुझ्यासाठी योग्य नाही. जर त्यावेळेसच वैष्णवीच्या पॅरेंट्सनी थोडासा विचार केला असता, मला माहिती की तिला लव्ह मॅरेज करायचं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. बट जेव्हा डॉवरी, जो हुंडा असतो, त्या गोष्टीमध्ये ती टाईम आला, तर मला असं वाटत होतं की तिथं कुठे ना कुठेतरी थोडासा तरी विचार करून पॉज घ्यायला हवा होता. अगर ते नाही झालं तर मला असं वाटतं की पुढे जाऊन जेव्हा ते त्याच्यासाठी सारखं गोष्टी मागत होते किंवा सारखं हुंड्यासाठी फोर्स करत होते, मारत होते, तेव्हा आपल्याला समजतं की आपली मुलगी या सिच्युएशन थ्रू झाली, ती मिस्टेक झाली, त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण ॲटलिस्ट त्या टाईमला तरी त्यांनी तिला घरी आणायला हवं होतं. आणि त्याच्यावरती नंतर त्यांनी डिस्कस करायला हवं. तिला तिथे सोडून आपण बोलू नाही, वेगळी गोष्ट असते. मुलगी जरी म्हणत असेल की मला आईबापाला त्रास द्यायचा नाही कारण मी लव्ह मॅरेज केलंय, मी सगळ्या गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं स्पेशली की त्यावेळेस त्यांनी घरी आणायला हवं होतं तिला. त्यांनी बोलून त्याच्यावरती बोलायला हवं होतं. मला आता त्या गोष्टीवरती जे झालं त्याच्यावरती मला डिस्कस नाही करायचं एक्झॅक्टली. बट मला असं वाटतं की इथून पुढे
इथून पुढे हजारो मुली मे बी माझं व्हिडिओ पाहतील, ज्या या केस पाहत असतील या नाही पाहत असतील. मला असं वाटतं की त्यांना सांगायचं मला की आयुष्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सचं तुम्ही ऐकावं, तुमच्या पॅरेंट्सचं एक ओपिनियन तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यावं. प्रेम होत असतं, पण प्रेमामध्ये फक्त माणूस कसा आहे, मी त्याच्यासोबत राहू शकते, माझं त्याच्यासोबत जुळतं, हे कधीच नसतं. त्या माणसाचं पण तुमच्यासोबतचे थॉट्स कसे मॅच होतात, त्याच्या फॅमिलीमध्ये तुम्ही खरंच इन्व्हॉल्व्ह होऊ शकता का नाही, सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी एकंदरीत कन्सिडर करत असतात. आजकाल प्रेम फक्त नावासाठी झालंय की मला छान वाटलं, लुक्स मस्त आहेत, हँडसम दिसतो, जिम लवर आहे, मस्त बॉडी आहे, 6 पॅक्स आहे, मी प्रेम केलं. मुलं पण तशीच प्रेम करतात, मुलगी मस्त आहे. काही काही लोकांचं असतं की जेन्युइन प्रेम असते, मी त्यांना काहीही म्हणायचं नाहीये मला ॲक्च्युली, बट मी ह्या सिच्युएशन्स ओरिएंटेड बोलते. देन सेकंडरी मला असं वाटतं की पॅरेंट्सनी आपल्या मुलांना समजून घ्यावं. नॉट ओन्ली मुलांना, मुलींना खूप जरूरत असते, कारण मुली थोडासा इमोशनल सेन्सिटिव्ह असतात, तर त्यांना ह्या गोष्टीमध्ये समजून घ्यायला हवं पॅरेंट्सने पण. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस तुमच्या मुलांची चुकी नसते, व्हॉट एव्हर असेल, पॅरेंट्सनी त्यावेळेस त्यांच्यासोबत राहावं. त्यांना वाटलं तरी तुम्ही थोडा टाईम सपोर्ट द्या, की असं काही नाही की तू चुकीचं केलंयस तूच कर, तूच निस्तर, पण तसं नसतं. पॅरेंट्सनी जर सपोर्ट केला ना तर मुलं त्या सिच्युएशन्समधून कुठूनही कधीही कसं बाहेर येऊ शकतात. म्हणून मला ह्या केसवरती फक्त एवढंच म्हणायचं की ह्याच्यामध्ये जो डिसिजन घ्यायच्या आधी जो कन्व्हर्सेशन पॅरेंट्समध्ये व्हायला होतं ते प्रॉपरली व्हायला हवं होतं. आणि जरी तो डिसिजन झाला होता, पण त्याच्यानंतर जे सगळे सिनारिओज क्रिएट झाले त्याच्यामध्ये कुठल्या तरी कन्क्लुजनमध्ये यायला हवं होतं. ते कन्क्लुजन येण्यासाठी खूप लेट झाला, त्याच्यामुळे तिला तिचं आयुष्य गमवावं लागलं. आणि मला असं वाटतं की फक्त गव्हर्नमेंटमध्ये काही फोरम जे आयोग असतात, महिला आयोग अँड ऑल, ते ओपन करून फक्त नावासाठी ओपन करून काही मतलब नाहीये. फॉर एक्झाम्पल, जर तक्रार आली तर तुम्ही ॲक्शन घेणार, जर तक्रार नाही आली तर तुम्ही नाही ॲक्शन घेणार, तुम्हाला माहीतच नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींचा फक्त ते तामझाम झाला की तुम्ही दाखवताय फक्त की आम्ही तर हे दिलं, गव्हर्नमेंटने पण हे दिलं, पण मला नाही वाटत. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी, नवीन फॉर एक्झाम्पल एक अवेअरनेस व्हिडिओज असतात, अवेअरनेस सेशन्स असतात, वर्कशॉप्स असतात, तुम्ही हे अरेंज करायला हवात. आणि मला असं वाटतं की जे शेजारची लोक असतात, अप्रॉक्सिमेटली शेजारच्या लोकांना ह्या गोष्टी सगळ्या माहीत असतात, तर मला असं वाटतं की त्यांनी थोडासा पुढाकार दाखवावा. कन्सिडर करा की जर उद्या तुमची मुलगी त्या घरात असती तर तुम्ही नसतं का केलं, तर त्यामुळे तुम्ही अवेअरनेस ठेवायला पाहिजे होता. झाल्यानंतर सगळे बोलतात की मला माहीत होतं, आम्हाला माहीत होतं, पण जेव्हा होत होतं तेव्हा तुम्ही सगळे कुठे होता. हा क्वेश्चन्स नेहमी प्रत्येक केसमध्ये असतो. आणि माझी तर इतकी रिक्वेस्ट आहे, तुम्ही लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, नाहीतरी जसं तुम्हाला हवं तसं करा, बट जर तो मुलगा, त्याची घरची फॅमिली जर तुम्हाला डॉरी मागत असेल तर तुमचं लव्ह मॅरेज जरी असेल ना तरीही तुम्ही तिथून बॅकआउट करायला हवं. कारण जे आज डॉरी घेतात उद्या ते का नाही मागणार ह्याच्यात तुम्हाला विचार नाही का येत. एज्युकेटेड मुली आहात, आजकाल तुम्ही लोकांना सगळं नॉलेज असतं, सगळ्या गोष्टी असतात. पॅरेंट्स जर डॉरी मागतात याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्यांकडून पैसे घेऊन तुम्ही त्यांना विकताय, तुम्हाला जड झालेत अशा टाईपमध्ये. मग तुम्ही तर पण विचार करायला पाहिजे ना, ही आज डॉरी मागतायत, उद्या माझ्या मुलीसाठी ह्यांनी छळ केला, माझ्या मुलीला त्यांनी काही केलं तर उद्या ते किती महागात पडणार आहे. आता तिचं बाळ, त्या बाळाला आता त्याला त्याची आई किती आठवत असेल, अजून ते खूप लहान आहे, त्याला अजून ह्या गोष्टींचं काही माहितीही नाही आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या फ्युचरमध्ये खूप होत असतात. त्यामुळे मला फक्त इतकंच रिक्वेस्ट आहे पॅरेंट्सना पण आणि स्पेशली मुलींना पण, कोणतीही गोष्ट डिसाईड करून त्याच्यामध्ये कन्फर्म व्हायच्या आधी त्याचा 360 डिग्री विचार करा. तुमचे जे पण फ्रेंड्स असतात, एकदम क्लोज फ्रेंड्स, आणि खरंच की जे क्लोज फ्रेंड्स आहेत जे तुम्हाला रिअलवालं ओपिनियन देतील. सेकंड थिंग, तुमच्या पॅरेंट्स जे तुमचे क्लोज रिलेटिव्ह असतात, मला असं वाटतं की बसून त्यांच्याशी एकदा टू एंड डिस्कस करा. कोणत्या गोष्टीला घाई करू नका की मतलब मला आवडला, घरचे नाही म्हणतील म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं. मी अशा कितीतरी केसेस ऐकले की पळून जाऊन लग्न केलं आणि त्या मुलींनाच नंतर त्या मुलांनी दुसरीकडे नेऊन विकलं. तर ह्या खूप सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या सिनारिओज असतात. तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा विचार करावा. तुमचा लाईफ पार्टनर डिसाईड करताना तुमचा लाईफ पार्टनरला जाणून घ्या, त्याच्या फॅमिलीला जाणून घ्या, तो कसा आहे, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे,
गोष्टी आहेत, टाईम घ्या. आणि लव्ह मॅरेज करताना असं होतं की पॅरेंट्सचा रिस्पॉन्स निगेटिव्हमध्ये येईल असं विचार करू नका. पॅरेंट्सना पण आपल्या मुलांची तेवढीच काळजी असते, स्पेशली मुलींची. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कस करावं आणि ह्या गोष्टी आपल्याला जितक्या पण होतील तेवढ्या अवॉइड करायच्यात. कारण डॉवरी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता त्यांना अटक झाली आहे तो वेगळी गोष्ट आहे, पण आत्ता अटक होऊन त्याचा काय मतलब आहे? उद्या काय गव्हर्नमेंट त्याला आता शिक्षा देणार ते आपल्याला पण नाही माहिती. मला फक्त एवढंच वाटतं की वैष्णवीला नक्की जस्टिस मिळायला हवा. त्याच्यासाठी पूर्ण गव्हर्नमेंट आणि पूर्ण आपण सगळ्यांनी त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी खरंच सांगते की तिच्या पॅरेंट्सनी ही स्टेप घेतली हे मला खूप चांगलं मला आवडलं. पण ही स्टेप जरासं लवकर घ्यायला हवी होती हे मला आजही वाटतं, असं माझ्या मनामध्ये आहे ते. पण मला फक्त एवढंच वाटतं की सेफ राहा, सगळ्या गोष्टी डिसाईड करताना थोडासा विचार करा आणि मग पुढे जा. पण विदाऊट पॅरेंट्सशी डिस्कस न करता पुढे जाऊ नये. आणि पॅरेंट्सनी पण आपल्या मुलांचं सगळं ऐकून घ्यावं असं मला असं वाटतं आणि त्यांना योग्य गाईड करावं, समाजाची चिंता ना करता. कारण समाज आज तुमच्यासोबत असेल, आज तुम्हाला 4 दिवस नावं ठेवेल, पण तुमची मुलं आयुष्यभर त्या गोष्टीसाठी सफर करतात. म्हणून समाज हा समाज असतो. तर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या मुलं कसं त्यांनी आयुष्यभर राहायला हवं याचा विचार करून तुम्ही सगळ्या गोष्टी डिसाईड करा. मला एवढंच म्हणायचं आहे. आणि लास्ट की जर माझ्या ह्या बोलण्याने किंवा कुणाचे जरी भावना हर्ट झाल्या असतील, मी कुणाच्या फिलिंग्स हर्ट केल्या असतील तर आय एम रिअली सॉरी. मला असं काय करायचं नसतं. हे माझे थॉट्स आहेत, माझे ओपिनियन आहेत, ते मी शेअर केलेले आहेत. थँक्यू. आणि पाऊस आजकाल खूप चालू आहे, तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जनरली ट्रिप्स वगैरे अवॉइड करा आणि सेफ राहा. अँड थँक्यू. सी यू सून. बाय.